मनसेच्या नाराजीनंतर राऊतांचा राज ठाकरेंना मेसेज, मी असं काहीही बोललो नाही, आपल्या वक्तव्याचा तो अर्थ नसल्याचा मेसेजमध्ये उल्लेख. काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा असल्याचं विधान राऊतांनी केलं होतं. राज ठाकरेंना सोबत घेण्यास काँग्रेसच्या बैठकीत नकार. महापालिका निवडणुकीत काँग्रेस एकला चलोच्या भूमिकेत, मवियात फूट पडण्याची शक्यता. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा ठाणे महापालिकेवर मोर्चा. वाहतूक कोंडी, बिल्डरांसाठी पळवलेलं पाणी, बेकायदा बांधकामं, क्लस्टरचा फज्जा, भ्रष्टाचार अशा मुद्द्यांवरून मोर्चा. राष्ट्रवादीचाही पाठिंबा, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी. मुख्यमंत्री माझी शाळा योजना बंद होणार नाही, नवीन उपक्रमांसह अभियान राज्यभरात राबवणार. शालेय शिक्षण विभागाची माहिती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50% तरुणांना संधी देणार. शरद पवारांची पक्षाच्या बैठकीत घोषणा. ठाणे महापालिकेत भाजपचा महापौर बसावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा. भाजपा आमदार संजय केळकर यांचं वक्तव्य. ठाणे महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळलाय, संजय केळकर यांचे आरोप. नागपुरातल्या वानाडोंगरी नगरपरिषद क्षेत्रातील मतदार यादीत घोळ. एकाच घरात तब्बल 200 मतदार. 9 मतदार असताना 200 मतदार दाखवले. पवारांच्या राष्ट्रवादीचे दिनेश बंग यांचा आरोप. समीर पाटील रवींद्र धंगेकरांना नोटीस पाठवणार. धंगेकरांनी पुरावे न देता माझे घायवळ गँगशी संबंध असल्याचा सांगत बदनामी केली. समीर पाटलांचे आरोप. पुरावे दाखवा, अन्यथा फौजदारी आणि कोर्टातल्या दोन्ही कारवाईला सामोरे जा, समीर पाटलांचं आव्हान. कुणबी नोंदीला विरोध नाही, सरसकट देण्याला विरोध. जरांगे सतत सरड्यासारखी भूमिका बदलतात, विजय वडेट्टीवारांची टीका. बीडमधल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची विक्री. वकील परमेश्वर गीतेंच्या आरोपांना एकच खळबळ. वैद्यनाथ कारखाना विक्री प्रक्रियेची सखोल चौकशी करा, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कुलदीप करपे यांची मागणी. अपघात प्रकरणी गौतमी पाटीलवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी. मानलेला भाऊ अपघातग्रस्त कुटुंबाकडे मदतीसाठी पाठवल्यानं सरकारी कामात अडथळा. वकील वाजिद बिडकरांचा आरोप. यवतमाळच्या कळंब तालुक्यातील पिंपळखुटीत धक्कादायक घटना. 6 वर्षीय बालकाचा सर्दी खोकल्याचं औषध घेतल्यानंतर मृत्यू. अन्न औषध प्रशासनानं औषधाचे घेतले नमुने, अहवालाची प्रतीक्षा. धुळ्यामध्ये आढळला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण. सौदी अरेबियाहून धुळ्यात आल्यानंतर रुग्णाला त्वचेचा त्रास. पुण्यातील NIV कडे पाठवलेला रिपोर्ट पॉझिटिव्ह. राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य. 48 हप्त्यांमध्ये दर महिन्याला 65 कोटींची रक्कम देण्यास मंजुरी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या बैठकीत निर्णय. तर मागण्या मान्य झाल्यानं उद्याचं आंदोलन स्थगित. दहावी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर. 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारीला तर 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारीला सुरू होणार.